अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण हा टॉपिक जेव्हा सुरू केला त्याच्यामध्ये काय बघले तर मेटलर्जी टॉपिक सुरू केला तेव्हा जर ब्रीफली जर बघायचं म्हटलं तर सिंपली काय बघले आपण फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स ॲज वेल ॲज नॉन मेटल्स आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, त्यांच्यामध्ये त्यांचे एक्सेप्शन सुद्धा बघल्या, कॅरेक्टरिस्टिक्स बघल्या. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा पॉईंट जो बघितला होता आपण तो म्हणजे केमिकल रिॲक्शन ऑफ द मेटल्स विथ द ऑक्सिजन, विथ द वॉटर अँड विथ द ऍसिड. हे 3 पॉईंट आपण बघले. आता चौथा पॉईंट आहे तो म्हणजे HNO3 सोबत त्याची रिॲक्शन करायची. जे मेटल्स आहेत त्यांची रिॲक्शन आपल्याला कोणासोबत करायचं आहे? HNO3. तुम्ही म्हणशाल सर आता HNO3 काय आहे? तर HNO3 म्हणजे असणार आहे तो दॅट इज अ नायट्रिक ऍसिड. फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. नायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे HNO3. मेटलची रिॲक्शन ही कोणासोबत करणार आहोत आपण आता? नायट्रिक ऍसिड सोबत. ओके, मग आता मी एक मेटल घेतला. मेटल आहे कॉपर. मेटल कोणता घेतलेला आहे? कॉपर. कॉपर प्लस कोण आहे? HNO3. पण या ठिकाणचा जो HNO3 आहे तो म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड आहे. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण काय असणार आहे? कमी असणार आहे. त्याला म्हणतात कॉन्सन्ट्रेटेड HNO3. ओके, आता तो म्हणजे आता याची रिॲक्शन झाली कॉपर प्लस HNO3 फॉर्मेशन ऑफ कॉपर नायट्रेट. काय तयार झाले? कॉपर नायट्रेट. त्यासोबत नायट्रस डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड आणि काय रिलीज झाले या ठिकाणी? वॉटर रिलीज होत आहे. ठीक आहे, म्हणजे रिॲक्शन ऑफ मेटल्स मध्ये बघा नायट्रेट साल्ट्स ऑफ मेटल आर फॉर्म. हे साल्ट आहे. कोणता साल्ट आहे? याला म्हणतात नायट्रेट साल्ट. ओके, त्यासोबत काय तयार झाले या ठिकाणी? नायट्रेट साल्ट आर फॉर्मड ऑन द रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ द नायट्रिक ऍसिड अँड व्हेरियस ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन. आता व्हेरियस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्साइड तयार होतात. कोणकोणते? जसे की नायट्रोजन डायऑक्साइड. आता इथे तयार झालं बघा नायट्रोजन डायऑक्साइड. जर CO2 असेल तर आपण त्याला काय म्हणतो? कार्बन डायऑक्साइड. तर इथे NO2 आहे म्हणून तो काय आहे? नायट्रोजन डायऑक्साइड. आणि सोबत काय रिलीज झाले त्या ठिकाणी? पाणी तयार झाले. म्हणजे आपल्याला एवढी गोष्ट समजायला पाहिजे व्हेन metals react with the nitric acid or the HNO3 it forms their nitrate salt with releasing their oxide and water is available. किंवा त्या ठिकाणी वॉटर काय होणार आहे? फॉर्म होणार आहे. बरं, हे आपण रिॲक्शन कोणासोबत केल्या? कॉन्सन्ट्रेटेड सोबत. आता तीच रिॲक्शन आपण कोणासोबत केल्या? डायल्यूट सोबत केल्या. सेम तुम्हाला दिसणार आहे. फक्त इथं काय तयार होतो? नायट्रोजन मोनोऑक्साइड तयार होतो. हा तिथला फरक तुम्हाला लक्षात पाहिजे की नायट्रोजन डायऑक्साइड केव्हा तयार होतो? वेन that copper react with the concentrated HNO3 that there will be formation of nitrogen dioxide. पण त्याच ठिकाणी जर कॉपरची रिॲक्शन कोणासोबत होत आहे? डायल्यूट HNO3 सोबत होत आहे तर त्याला काय म्हणूयात आपण त्या ठिकाणी? नायट्रोजन मोनोऑक्साइड किंवा नायट्रोजन ऑक्साइड त्या ठिकाणी फॉर्म होत आहे. ठीक आहे, म्हणजे इथे पुट करतोय. नेक्स्ट पॉइंट दॅट इज द 4th नंबर. रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ कोणासोबत? सांगा ना. विथ नायट्रिक ऍसिड म्हणजेच कोण? HNO3. आता रिॲक्शन जर तुम्हाला आठवायची म्हणलं तर आपण कॉपर घेतला होता ना. कॉपरला HNO3 सोबत रिॲक्ट केलं. दॅट कॉपर प्लस HNO3 अँड द फॉर्मेशन ऑफ Cu. पुढे काय होतं? Cu. आणि त्याच्यानंतर काय होतं? OH होतं का? NO3 इन ब्रॅकेट आहे ना. NO3 इथं 2 प्लस या ठिकाणी NO2 प्लस काय साईज होत आहे? बॅलन्स नसेल तरी चालेल, काय अडचण नाही, असंच राहू दे. ठीक आहे, H2O. बघा पण इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. या ठिकाणी हा कोणता आहे? कॉन्सन्ट्रेटेड आहे. हा कसा आहे? कॉन्सन्ट्रेटेड. आता तीच रिॲक्शन आहे पण मी इथं कोणता वापरतो? HNO3. आय यूज हिअर कोणता? डायल्यूट. कोणता वापरायलो मी? डायल्यूट. मला फरक माहित पाहिजे. जेव्हा डायल्यूट वापरतो तेव्हा सुद्धा इथं कॉपर नायट्रेट तयार होतंय फ्रंट. या ठिकाणी NO2 तयार होतो का? नाही. फक्त इथं काय तयार होतंय? नायट्रोजन मोनोऑक्साइड NO तयार होते आणि सोबत काय रिलीज होते? या ठिकाणी पाणी तयार होते. ओके, म्हणून आपल्याला या ठिकाणी एवढं समजलंय की वेन water किंवा when metals react with कोणासोबत? with a nitric acid that is HNO3 it forms that nitrate salts along with oxides along with their oxide and water H2O is formed. त्यासोबत काय तयार होतं या ठिकाणी?
वॉटर सुद्धा फॉर्म होत आहे. ओके, 4 प्रकारचे आपण रिॲक्शन बघल्या मेटलच्या. ओके, त्यातली पहिली रिॲक्शन कोणती होती? ऑक्सिजन सोबतची. दुसरी रिॲक्शन कोणती होती? दॅट इज विथ द वॉटर H2O सोबतची. त्याच्यानंतरची रिॲक्शन होती ऍसिड सोबतच्या. आणि त्याच्यानंतर एक नवीन ऍसिड आपण या ठिकाणी वापरलेला आहे, तो म्हणजे HNO3. त्याच्यामध्ये पण 2 पद्धतीच्या, डायल्यूट आणि दुसरी कोणती होती? कॉन्सन्ट्रेटेड. ओके, कॉन्सन्ट्रेटेड मध्ये NO2 तयार होतो आणि डायल्यूट मध्ये काय तयार होतो? फक्त NO तयार होतो. हे आहे तुमचं रिॲक्शन ऑफ द मेटल्स विथ द नायट्रिक ऍसिड. आता हा एक छोटासा 1 मार्कासाठी येणारा क्वेश्चन आहे, म्हणजे ऍक्वा रिजिया म्हणजे काय? ओके, व्हॉट इज द ऍक्वा रिजिया? हा एक क्वेश्चन अतिशय महत्वाचा आहे. ऍक्वा रिजिया म्हणजे हायली कोरोसिव्ह अँड द फर्मिंग लिक्विड. ओके, तुम्हाला माहिती आहे ऍसिडची प्रॉपर्टी आहे, तुम्ही जर ऍसिड मध्ये काही जरी टाकलं ना ती विरघळते. ओके, त्याचं करोजन होते, बरोबर आहे ना? तसंच एक खूप हायली पॉवरफुल ऍसिड आहे, त्याला म्हणतात ऍक्वा रिजिया. हे तयार केलं जाते, एक केमिकल रिॲक्शन आहे किंवा एक सोल्युशन आहे, त्याचं नाव काय आहे? ऍक्वा रिजिया. याला आम्ल राजा म्हणतात. मराठीमध्ये आहे ना, अम्लाचा राजा. आम्ल म्हणजे कोण? ऍसिड. ऍसिड मधला सगळ्यात पॉवरफुल म्हणजे ऍक्वा रिजिया. हे तयार केलं जातं. दॅट ऍक्वा रिजिया इट हायली कोरोसिव्ह अँड फर्मिंग लिक्विड. इट इज द वन ऑफ द फ्यू रिएजंट विच कॅन डिझॉल्व द नोबल मेटल्स लाईक द गोल्ड अँड प्लॅटिनियम. तुम्हाला जर त्या ऍक्वा रिजिया तयार केल्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही गोल्ड टाकलं ना, गोल्ड सोनं किंवा प्लॅटिनियम टाकल्या, तर ते विरघळून जाते, एवढं स्ट्रॉंग असते. दॅट ऍक्वा रिजिया इजली फ्रेशली प्रिपेअर्ड बाय. पेपरला हे येऊ शकते की ऍक्वा रिजिया तुम्ही तयार कसं करणार आहोत? काहीच नाही, सिंपली इट इज द मिक्सिंग ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl. तुम्हाला माहिती आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्या पोटामध्ये सुद्धा आढळते. या HCl चं मिक्सअप कोणा करायचं? विथ नायट्रिक ऍसिड. नायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला मी आता सांगितलाय. कोणता फॉर्म्युला होता? HNO3. पण यांचे प्रपोर्शन आहे आणि हेच प्रपोर्शन ऍक्वा रिजिया तयार करते. ते आहे 3:1. म्हणजे HCl किती पाहिजे? 3. आणि HNO3 नायट्रिक ऍसिड किती पाहिजे? 1. दॅट इज द ऍक्वा रिजिया. हे तुम्ही नोट करेल म्हणजे आपल्याला समजायला काय होणार आहे? सोपं जाणार आहे. ठीक आहे. ऍक्वा रिजिया it is prepared by mixing of. मिक्स म्हणजे काय? रिॲक्ट करणे एकमेकाला. मिक्सिंग ऑफ कोणाला मिक्स करतो मी? HCl plus and HNO3. ओके, इन अ रेशो. कोणता रेशो आहे? इन अ रेशो ऑफ 3:1. या ठिकाणचा जो रेशो आहे ना तो किती आहे? 3:1 आहे. 3:1. तो म्हणजे ऍक्वा रिजिया. हे हायली कोरोसिव्ह असतो, एकदम हायली कोरोसिव्ह. आणि त्यासोबत ह्याच्यामध्ये इन दिस गोल्ड, प्लॅटिनियम such noble elements dissolve. हे काय होतं? त्याच्यामध्ये विरघळतात, त्याला म्हणायचं डिझॉल्व्ह. ओके, आणि याचा जो रेशो आहे तो किती आहे? 3:1. 2 गोष्टी असतात त्याच्यामध्ये, HCl plus HNO3. त्याला म्हणायचं ऍक्वा रिजिया. 1 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे, त्याच्यातून तयार होऊ शकतो, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता हा समजलोय. आता जी पुढची रिॲक्शन आहे, रिॲक्शन ऑफ मेटल विथ द साल्ट ऑफ द अदर मेटल्स. ओके, आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचं आहे. त्याच्यामध्ये रिॲक्शन, आता हे जे आपण बघत आहोत ना, दे आर द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द कोणाचे? मेटलचे. प्रत्येकाचं एक एक बघायला. आता या ठिकाणी केमिकल प्रॉपर्टी 5व्या नंबरची आहे. या ठिकाणी रिॲक्शन होत आहे कोणाची? मेटलची विथ द साल्ट, वेगवेगळ्या साल्ट सोबत. पण हे जे साल्ट आहेत ना ते अदर मेटलचे साल्ट आहेत. कोणत्या मेटलचे साल्ट आहेत? अदर मेटलचे साल्ट. कशा पद्धतीने आहेत ते आपण इथं बघूया. ठीक आहे, काय काय दिलं आपल्याला? ओके, याच्या अगोदर आपल्या या ठिकाणी एक रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे, ती आपल्याला बघायची. दॅट इज द रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ द मेटल्स. म्हणजे कोणता मेटल हा कोणत्या मेटलपेक्षा हाय रिॲक्टिव्ह आहे, कोणता मेटल त्याच्यापेक्षा लो रिॲक्टिव्ह आहे, याला म्हणायचं रिॲक्टिव्हिटी सिरीज. ओके, वी हॅव सीन दॅट रिॲक्टिव्हिटी ऑफ ऑल मेटल इज नॉट सेम. ओके, सगळ्या मेटलची जी रिॲक्टिव्हिटी असते ही सारखी असणार आहे का? नाही, त्यांचे काय असणार आहे? प्रत्येक मेटलची रिॲक्टिव्हिटी काय असते? कमी जास्त असते. जर मी असा क्वेश्चन केला, विच एलिमेंट इज हायली रिॲक्टिव्ह इन अ पिरियोडिक टेबल, तर तुम्ही काय सांगशाल? फ्लोरीन काय हायली रिॲक्टिव्ह आहे. तसंच या ठिकाणी तुम्हाला मी काय विचारतोय? विच एलिमेंट और द विच मेटल इज द हायली रिॲक्टिव्ह, तर तुम्हाला या ठिकाणी आन्सर आलं पाहिजे. तर या ठिकाणी हायली रिॲक्टिव्ह कोणते आहेत बघा बरं, सांगता येईल का? हे पाहून तुम्हाला कोणता सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह आहे? पोटॅशियम. आठवतं का? इथं बघा ही रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे जी तुम्हाला पाठ पाहिजे. ओके, 1 नंबरला पोटॅशियम, त्याच्यानंतर सोडियम, त्याच्यानंतर लिथियम, त्याच्यानंतर
कॅल्शियम ही रिएक्टिव्हिटी सिरीज आहे. त्यानंतर मॅग्नेशियम आहे, ॲल्युमिनियम आहे, झिंक आहे, आयर्न, टीन आणि लीड. आणि सगळ्यात जर खाली बघले ना तुम्ही तर सगळ्यात खाली कोण दिसते तुम्हाला? सिल्वर. आणि सिल्वरच्या पण खाली बघले ना तुम्ही तर काय आहे ते? गोल्ड. हे नोबल एलिमेंट सारखं थोडंफार वागतात कारण की हे कोणासोबत पण लवकर रिॲक्ट करत नाहीत. म्हणूनच बघा एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीचा दात पडला तर त्या ठिकाणी सोन्याचा किंवा चांदीचा दात वापरतात कारण की ते केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाहीत. ठीक आहे, याला म्हणायचं रिएक्टिव्हिटी सिरीज. मग आता या रिएक्टिव्हिटी सिरीजला बघून मला दोन आन्सर द्या. सगळ्यात जास्त हायली रिएक्टिव्ह कोण आहे? पोटॅशियम. सगळ्यात लो रिएक्टिव्ह कोण आहे? गोल्ड. ओके, मग आता हे त्याच्यानंतर गोष्टी आहेत. समजलं? पोटॅशियम 1 नंबर. ही सिरीज तुम्हाला लक्षात पाहिजे. याचा वापर जेव्हा आपण केमिकल रिएक्शन करतो ना त्यावेळेस ती कामाला येणार आहे. ठीक आहे, रिएक्टिव्हिटी सिरीज विषयी काय ते बघूया आपण. वी हॅव सीन दॅट रिएक्टिव्हिटी ऑफ ऑल मेटल्स आर नॉट सेम. हाउएव्हर द रिएजंट ऑक्सिजन, बघा आता रिएजंट, हाउएव्हर द रिएजंट कोणकोणते आहेत? ऑक्सिजन आहेत, त्यासोबत वॉटर आहे आणि ऍसिड्स आर नॉट युजफुल फॉर डिटरमाइन द रिलेटिव्ह रिएक्टिव्हिटीज ऑफ द ऑल मेटल्स as the metals do not react with them. Okay, the displacement reaction of a metal with a solution of salts of other metals serve this purpose. You know what is the displacement reaction? डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये हायली रिएक्टिव्ह मेटल काय करतो किंवा इलेमेंट काय करतो? लो रिएक्टिव्ह मेटल इलेमेंटला काय करतो? रिप्लेस करतोय. माझं सिंपल एक एक्झाम्पल आहे. आपल्या इथे एखादी सभा भरली आणि एकच चेअर आहे, एकच चेअरवर बसून आहेत आपले सीएम साहेब, चीफ मिनिस्टर. ओके, आपले ओके म्हणजे मुख्यमंत्री. आणि तेवढ्यात पंतप्रधान आले तर ती चेअर कोणाला उभं टाकून द्यावं लागेल? आपल्याला पीएम ला द्यावं लागेल ना. असं आहे का सीएम तिथेच बसून आहे? पीएम पॉवरफुल आहे त्या ठिकाणी. तसंच जर इलेमेंट तिथं आहे एखादा मेटल आणि त्याच्यापेक्षा पॉवरफुल मेटल आला तर त्याला ती जागा काय करावं लागते? सोडावं लागते. त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट रिएक्शन. यानं काय करतात? त्यांच्या जागा चेंज करतात. आणि हे आपल्याला या रिएक्टिव्हिटी सिरीज मधून बघायचं आहे. ठीक आहे, इफ मेटल ए, आता इथं बघायचं, इफ मेटल ए समजायचं, इफ मेटल ए डिस्प्लेस अनदर मेटल बी. हा ए काय करतोय? बी ला काय करतोय? डिस्प्लेस करतोय, काढून टाकतोय from the solution of its salt. That means that metal A is the more reactive than the metal B. जर काढून टाकत असेल तर तो आहे जो A आहे तो काय आहे? हायली रिएक्टिव्ह दॅन द B. हा पॉइंट लक्षात ठेवा. याचा वापर आपल्याला पुढे होणार आहे. ठीक आहे, इथं बघा मेटल A प्लस मेटल B. बघा काय म्हणलं मी? मेटल ए आणि साल्ट ऑफ सोल्युशन मेटल बी. म्हणजे बी ला काढून टाकलं म्हणजे इथं काय होईल? साल्ट ऑफ सोल्युशन ऑफ मेटल ए आले का? बघा साल्ट ऑफ सोल्युशन मेटल ए आणि दुसरा आहे मेटल बी. ठीक आहे, आन्सर फ्रॉम युअर ऑब्झर्वेशन. आता इथं बघायचं आपल्याला. हा टेबल आहे. इन द प्रिव्हियस ऍक्टिव्हिटी, जी ऍक्टिव्हिटी आहे सोडा इथे काय म्हणतो बघा. इन द प्रिव्हियस ऍक्टिव्हिटी आयर्न इज डिस्प्लेस द कॉपर वायर. आता इथं बघूया आयर्न जो आहे ना, आयर्न म्हणजे फेरस. आयर्न म्हणजे कोण? फेरस. तो फेरस काय करतो? कॉपरला ढकलून टाकतो, कॉपरला डिस्प्लेस करतो. म्हणजे आता मला तुम्ही सांगा, मी जर काय म्हणतोय आयर्न डिस्प्लेसेस कॉपर, दॅट मीन्स दॅट विच मेटल इज द हायली रिएक्टिव्ह? कोणता मेटल हायली रिएक्टिव्ह आहे? फेरस म्हणजे आयर्न. बघूत बरं, म्हणजे फेरस वर पाहिजे कॉपर पेक्षा. आहे का बघूत आपण या रिएक्टिव्हिटी टेबल मध्ये. फेरस कुठं पाहिजे? वर पाहिजे. कोणाच्या? कॉपरच्या. कॉपर कुठं आहे? बघा इथं आहे. आणि आयर्न कुठं आहे? इथं आहे ना. म्हणूनच तो काय केलाय? त्याला डिस्प्लेस करू शकतो. हे वरचे जे आहेत ना, म्हणजे पोटॅशियम सोडियमला डिस्प्लेस करू शकतो, लिथियमला, कॅल्शियमला, सगळ्यांना. सोडियम त्याच्या खालच्या. पण असं कधी नाही होणार बरं की या ठिकाणचा जो सोडियम आहे तो पोटॅशियमला काय करेल? डिस्प्लेस करेल. कारण की तो तेवढा पॉवरफुल आहे का? तो तेवढा रिएक्टिव्ह आहे का? नाही. म्हणून ही रिएक्टिव्हिटी सिरीज आपल्या कामाची आहे. आता या ठिकाणी अजून या रिएक्टिव्हिटी सिरीज मध्ये काही पॉइंट्स आहेत, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा लक्ष द्या. रिएक्ट विथ द वॉटर. विच मेटल्स आर रिएक्ट विथ द वॉटर? त्या ठिकाणी बघा 4 आहेत. बघा 4. पहिला पोटॅशियम, दुसरा सोडियम. तुम्हाला मी कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं, जर सोडियम आपण पाण्यामध्ये टाकला तर तो एक्सप्लोजिव्ह बॉम्ब सारखा काम करतो. हायली त्याला फायर लागते, फायर. ओके, त्याच्यानंतर लिथियम, कॅल्शियम हे कोणासोबत रिएक्ट करतात? वॉटर सोबत. ओके, त्याच्यानंतर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, आयर्न, टीन, लीड हे वॉटर सोडून वॉटरला पण करतात, त्यासोबतच ऍसिड सोबत पण रिॲक्ट करतात. त्याच्यानंतर करतात का रिॲक्ट? ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर रिॲक्ट विथ द ऑक्सिजन हे सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात जास्त या ठिकाणी आहे जो म्हणजे करत नाही सिंपली, तो म्हणजे गोल्ड. हा काय आहे? लोअरला आहे. हे पॉइंट इथे लक्षात ठेवायचे. बघूयात. सायंटिस्ट हॅव डेव्हलप्ड द रिएक्टिव्हिटी सिरीज बाय डुईंग मेनी एक्सपेरिमेंट. आता ही जी सिरीज तयार झाली ना रिएक्टिव्हिटी सिरीज, हे तयार करण्यासाठी भरपूर जास्त एक्सपेरिमेंट करावं लागले. ठीक आहे.
the arrangement of the metals in the increasing or decreasing order of the reactivity is called as the reactivity series. Reactivity series म्हणजे काय? The arrangement. Series म्हणजे arrangement ना? Series म्हणजे काय arrangement? The arrangement of the metals in the increasing or decreasing order of the reactivity. That is known as the reactivity series of the metals, and the metals are divided into the following groups according to their reactivity. ठीक आहे, चला तीन प्रकार या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची यांची रिएक्टिव्हिटी पडते बघूया. ओके, पहिला म्हणजे जे खूप लवकर रिएक्ट करतात, दे आर कॉल्ड एज द हायली रिएक्टिव्ह. दुसरा म्हणजे मॉडरेट रिएक्टिव्ह, मीडियमली, आणि थर्ड म्हणजे लेस रिएक्टिव्ह. आता टेबलला बघून मला सांगा विच मेटल इज अ लेस रिएक्टिव्ह. Gold, very good. Which metals are highly reactive? Potassium. Okay. Which metals are moderately reactive? Iron, आलं ना, आयर्न त्याच्यामध्ये येतात, कॉपर त्याच्यामध्ये येतात, ॲल्युमिनियम ते त्याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे, एवढे पॉइंट आले लक्षात? मला काही डाऊट आहे नाही? ओके, असेल तर मला परत पुन्हा विचारतो. एवढे पॉइंट आपल्याला माहित पाहिजे. व्हॉट इज द रिएक्टिव्हिटी सिरीज? द अरेंजमेंट ऑफ मेटल्स इन असेंडिंग और द डिसेंडिंग ऑर्डर. Okay, order of the reactivity is called as the series of, that is the reactivity series of the metals, and metals are divided into three parts. Okay, according to their reactivity. The first is known as the higher reactivity, second one is known as the moderate reactivity, and third one is known as the less reactive metals. तर जेव्हा केव्हा तुम्ही पुस्तक रीड करशाल, बुक रीड करशाल ना, तेव्हा तुम्हाला हे समजून जाईल किंवा ते काय होणार आहे, रिकॉल होणार आहे. आता पुढचं आहे, आता हे मेटल बघा, मेटलचे आपल्याला इथे भरपूर रिएक्शन आहे. त्यासोबत आता जी बघितली आपण ती मेटल रिएक्ट विथ देअर मेटल साल्ट सोबत बघल्या. आता जी आहे दॅट इज द रिएक्शन ऑफ मेटल विथ द नॉन मेटल. म्हणजे मेटल हे नॉन मेटल सोबत रिएक्ट होते का याविषयी दिले. बघा, मेटल म्हणजे सोडियम आहे आणि क्लोरीन गॅस आहे, नॉन मेटल आहे. जर मी काय केलं, सोडियम घेतलेलं आहे, क्लोरीन घेतलं, या दोघांची रिएक्शन केलं तर मला काय भेटते? सोडियम क्लोराइड. जे आपण खायचं नमक म्हणते ना, तेच कॉमन साल्ट, तेच म्हणजे कोण आहे? सोडियम क्लोराइड आहे. म्हणजे रिएक्शन होऊ शकते का? म्हणजे कॅन मेटल रिएक्ट विथ द नॉन मेटल्स? येस. म्हणूनच इथे काय तयार झाला? NaCl तयार झाला. आणि हा NaCl कोणता कंपाऊंड आहे? आयोनिक कंपाऊंड आहे. पुन्हा जेव्हा केव्हा रेफर येईल व्हॉट इज द आयोनिक, व्हॉट इज द कोव्हॅलंट, आपण त्यावेळेस बघूया. ठीक आहे, नाव त्या ठिकाणी पुन्हा नेक्स्ट पॉइंट ऍड करतो मी या ठिकाणी. फिफ्थ, दॅट इज द रिएक्शन ऑफ कोणाची रिएक्शन? रिएक्शन ऑफ मेटल साल्ट, हे अगोदरचे साल्ट विथ मेटल असं पण म्हणता येईल आपल्याला. त्याच्यानंतर सहावी जी आहे रिएक्शन ऑफ नॉन मेटल विथ मेटल. ओके, म्हणजे या ठिकाणी ती रिएक्शन पण आपण नोट डाऊन करूया. NaCl, दॅट Na+Cl, फॉर्मेशन ऑफ NaCl, सोडियम क्लोराइड या ठिकाणी तयार झाले. आता हा जो सोडियम आहे तो काय आहे? मेटल आहे. क्लोरीन काय आहे? नॉन मेटल आहे. ओके, आणि या ठिकाणी कोणता तयार झालाय? सोडियम क्लोराइड तयार झालाय. आणि हा एक आयोनिक कंपाऊंड आहे, सोडियम क्लोराइड. लक्षात ठेवायचं. कार्बन मेटल आहे की नॉन मेटल आहे? कार्बन काय मेटल आहे की नॉन मेटल? नॉन मेटल आहे. रिएक्शन ऑफ मेटल्स विथ द नॉन मेटल्स. ठीक आहे, आता नोबल गॅसेस तुम्हाला माहिती आहे, जस्ट लाईक द हेलियम, ओके, निऑन, त्यासोबतच आर्गॉन. आता हे रिएक्शन मध्ये टेक पार्ट करतात का? नोबल गॅसेस रिएक्शन करतात का? नाही. ठीक आहे, दॅट नोबल गॅसेस लाईक द हेलियम, निऑन, आर्गॉन, दे डू नॉट टेक पार्ट इन द केमिकल रिएक्शन. ओके, we seen that from the reaction of metals that cations are formed by the oxidation of metal. तुम्ही जर मेटलचं ऑक्सिडेशन केलं तर कॅटायन तयार होते. मी तुम्हाला कालच्या लेक्चर मध्ये सांगितलंय. ओके, हा मेटल आहे, मेटल ऑक्सिजन दिला, सॉरी इलेक्ट्रॉन दिला, इलेक्ट्रॉन काय केला? लूज केला. म्हणजेच काय झालं? त्याचं ऑक्सिडेशन झालं. म्हणजेच त्याचा काय तयार झाला? त्याचा तयार झाला कॅटायन. तुम्ही कोणी सांगू शकता का मला कॅटायन म्हणजे कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. म्हणून आपण त्याला काय म्हणले होते? मेटल्स आर द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह चार्जेस असं मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, त्याचं कारण काय आहे? तो काय लूज करतोय? इलेक्ट्रॉन लूज करतोय. ओके, if we look into the electronic configuration of some metals and non-metals,
it will be seen that the driving force behind the reaction is attend the electronic configuration of the nearest noble and octet soda. Metals do this by losing electron. आता मेटलला जर स्टॅबिलिटी पाहिजे असेल ना स्टेबल होण्यासाठी तर मॅक्झिमम टाइम मेटल काय करणार आहे, इलेक्ट्रॉन काय करणार आहे, लूज करणार आहे. मेटल डू दिस बाय लूजिंग द इलेक्ट्रॉन. बट नॉन मेटल काय करणार आहे त्या ठिकाणी, गेन करणार आहे. ओके, म्हणजे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. जे मेटल्स असतात, मेटल्सला त्यांचं ऑक्टेट कंप्लीट करायचं असतं. नॉन मेटल्सला पण त्यांचं काय कंप्लीट करायचं रे, ऑक्टेट कंप्लीट करायचं. दोन्ही पण इलेमेंट्स आहेत ना, हे दोघं पण काय इलेमेंट आहेत, त्यांना काय करायचंय, ऑक्टेट कंप्लीट करायचं. ते म्हणतात सर ऑक्टेट काय, काहीच नाही, त्यांना स्टेबल बनायचं. त्यांना काय बनायचंय, स्टेबल. आता जे मॅक्झिमम टाइम मेटल जे स्टेबल बनतात ना, ते इलेक्ट्रॉनला काय करतात, लूज, आणि नॉन मेटल्स काय करतात, इलेक्ट्रॉनला गेन. आता एक जण देतोय, एक जण घेतोय, म्हणजे या दोघांमध्ये कोणता तरी बॉन्ड तयार होतोय. त्या बॉन्डला कोणता बॉन्ड म्हणताय तुम्ही, दॅट इज नोन ॲज द आयोनिक बॉन्ड. या ठिकाणी कोणता बॉन्ड तयार झालाय, आयोनिक बॉन्ड आहे, बरोबर आहे. कोणता बॉन्ड तयार होतोय, आयोनिक बॉन्ड. ओके, आता बघा इथं काय म्हणते, दॅट मेटल्स डू दिस लूजिंग द इलेक्ट्रॉन्स व्हाईल नॉन मेटल डू दिस बाय द गेनिंग इलेक्ट्रॉन अँड द आउटर मोस्ट शेल ऑफ नोबल गॅसेस. नोबल गॅसचं जे आउटर मोस्ट शेल असते त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 8 इलेक्ट्रॉन असतात. तो तर स्टेबल आहे. फक्त एक नोबल गॅस आहे ज्याच्या आउटर मध्ये 2 असतात. तो म्हणजे कोणता, हेलियम. हेलियम म्हणजे काय असतात, फक्त डुप्लेट कंप्लीट असते त्याचं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं सांगतोय मी. द आउटर मोस्ट शेल ऑफ द नोबल गॅसेस बीइंग द कंप्लीट दे आर द केमिकली इनर्ट. म्हणून आपल्याला आता या ठिकाणी एक मेटल, एक नॉन मेटल, त्यांच्यापासून एक आयोनिक कंपाऊंड तयार झालेला आहे. दॅट इज द NaCl अँड दॅट इज द मेटल रिॲक्ट विथ द नॉन मेटल्स. समजलं, मेटल देतात, नॉन मेटल घेतात, त्यांच्यामध्ये बॉन्ड तयार होतो, दॅट इज द आयोनिक बॉन्ड. पेपरमध्ये आल्यानंतर तुम्हाला ही फक्त एवढंच लिहायचं मी जे काही नोट केलं, आणि त्यासोबत ती रिॲक्शन तुम्हाला नोट करायची आहे. ओके, आता आपण एवढा वेळ झालं जे बघितले ते आहेत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द नॉन मेटल्स. कोणत्या बघितल्या आपण, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेटल्स. आठवते का, थोडंसं पहिलं लेक्चर आठवा, त्याच्यामध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स बघल्या. ओके, कसं दिसतात, त्यांचे स्ट्रॉंग आहेत की नाही, सगळ्या गोष्टी. आणि नंतरच्या लेक्चरमध्ये आपण आतापर्यंत काय बघितलं, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स बघलो. आणि आता जे बघत आहोत ना ते केमिकल प्रॉपर्टीज आहेत, पण कोणाच्या, नॉन मेटलच्या. नॉन मेटल म्हणजे कार्बन आला, म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायच्या आहेत. ठीक आहे, आता जे नॉन मेटल्स असतात दे आर कॉल्ड एज द कलेक्शन ऑफ एलिमेंट्स हॅविंग द लेस सिमिलॅरिटी इन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. नॉन मेटल्स आर ऑल्सो कॉल्ड एज इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स. ओके, जर लेक्चर तुम्ही नीट ऐकलं असेल, आत्ताच मी सांगितलंय तुम्हाला की मेटल्स इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात आणि नॉन मेटल काय असतात, इलेक्ट्रो निगेटिव्ह. कारण काय माहितीये का, इलेक्ट्रोनिगेटिव्ह ते इलेक्ट्रॉन घेतात, म्हणून त्यांच्या डोक्यावर कोणता चार्ज येतो, निगेटिव्ह, म्हणून त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रो निगेटिव्ह एलिमेंट्स. ओके, दे फॉर्म द निगेटिव्हली चार्ज आयन्स बाय ऍक्सेप्टिंग द इलेक्ट्रॉन. सम एक्झाम्पल ऑफ केमिकल रिएक्शन आपण बघूया. ओके, नाव या ठिकाणी मी हेडिंग टाकतोय, केमिकल रिएक्शन्स ऑफ, कोणाच्या सांगा ना, केमिकल रिएक्शन्स ऑफ नॉन मेटल. नॉन मेटलच्या केमिकल रिएक्शन आहे. ओके, नॉन मेटल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज, नॉन मेटल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज, काय म्हणूया त्याला, काय म्हणू मी त्याला, कॉल्ड ॲज इलेक्ट्रो पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, निगेटिव्ह. व्हेरी गुड, दे आर कॉल्ड ॲज द इलेक्ट्रो निगेटिव्ह. Because they accept electron. They accept electron. ते इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात म्हणून मी त्यांना काय म्हणतो, इलेक्ट्रो काय म्हणतात, निगेटिव्ह म्हणतात. इलेक्ट्रॉन देतात, दे आर का इलेक्ट्रॉन डोनर, दॅट इज इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. ओके, ही गोष्ट मला इथे लक्षात ठेवायची आहे. आता काही केमिकल रिएक्शन आपण ते बघूया. आता जी पहिली केमिकल रिएक्शन आहे त्यामध्ये म्हणले रिएक्शन ऑफ अ नॉन मेटल विथ द ऑक्सिजन. काहीच नाही, अगोदर पण बघल्या रिएक्शन ऑफ मेटल विथ द ऑक्सिजन आपण बघितलेलं आहे. सेम त्याच पद्धतीनं रिएक्शन ऑफ अ नॉन मेटल विथ द ऑक्सिजन. चला, कार्बन हा नॉन मेटल आहे, कार्बन घेतलं, ऑक्सिजन घेतलं, काय तयार झाला, कार्बन डाय ऑक्साईड. ओके, बघा इथे CO2 तयार झाला. आता 2 कार्बन घेतलं, एक ऑक्सिजन घेतलं, 2CO न्यूट्रल, आणि इथं बघा SO2 सल्फर प्लस O2 सल्फर डाय ऑक्साईड. या रिएक्शन बघायचे तुम्हाला, थोडंसं याच्यामध्ये लक्ष देऊन बघा. इकडे
CO2 प्लस O2 हे कम्प्लीट कंबशन आहे. तुम्ही कधी लक्षात ठेवा, जेव्हा आपण ऑक्सिजनची रिॲक्शन करता ना, ती जळण्याची रिॲक्शन असते किंवा भाजण्याची रिॲक्शन असते. सिंपली त्याला बर्निंग किंवा कंबशन किंवा रोस्टिंग रिॲक्शन म्हणतात. म्हणजे या कार्बनला आपण काय करायला, आता कंबशन करायला. जर C प्लस O2 असेल विथ द फॉर्मेशन ऑफ द CO2, याला कम्प्लीट कंबशन म्हणायचं. ओके, 2 कार्बन आणि 2 ऑक्सिजन असतील. बघा इथं एका कार्बनला बर्न होण्यासाठी किती ऑक्सिजन लागले? 2 कार्बनला बर्न होण्यासाठी ऑक्सिजन किती लागत होते? 4. पण किती दिले इथं? 2. म्हणून त्याला काय म्हणायचं? पार्शियल. पार्शियल म्हणजे अर्धवट. पार्शियल कंबशन. आणि पार्शियल कंबशन मधून आपल्याला खूप डेंजर असा गॅस भेटतो, त्याला म्हणतात कार्बन मोनोऑक्साईड. हा पॉइझनस गॅस असतो. आणि त्यानंतर इथं कंबशन झालं सल्फर, दॅट इज SO2. हा काय आहे? ऍसिडिक आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी जनरली नॉन मेटल्स कंबाईन विथ द ऑक्सिजन टू फॉर्म द ऍसिडिक ऑक्साइड. जेव्हा नॉन मेटल कंबाईन होतो तेव्हा त्याच्यापासून काय तयार होतो? ऍसिडिक ऑक्साइड. अँड इन सम केसेस न्यूट्रल ऑक्साइड्स आर आल्सो फॉर्म. न्यूट्रल त्या ठिकाणी रिएक्शन ऑफ मेटल नॉन मेटल विथ द ऑक्सिजन. पहिला पॉइंट, रिएक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ कोणासोबत? ऑक्सिजन. ओके, चला ऑक्सिजन सोबत रिएक्शन. आणि आपण काय करूया, पहिल्यांदा रिएक्शन लिहूया म्हणजे आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे, चला. कार्बन प्लस O2 फॉर्मेशन ऑफ CO2. ओके, ते पूर्ण नाही लिहित सर मी. 2 कार्बन आहेत, 1 ऑक्सिजन आहे. पार्शियल कंबशन 2 कार्बन मोनोऑक्साइड. ओके ना? ठीक आहे. त्याच्यानंतर S प्लस O2 फॉर्मेशन ऑफ सल्फर डायऑक्साइड. ओके, मला सांगा ते तिघांमधला ऍसिडिक कोण आहे? CO2 आणि SO2. हे काय? हा काय? आणि हा काय? माहित नाही. न्यूट्रल आहे. तो काय? न्यूट्रल आहे. म्हणजे जेव्हा केव्हा आपण ऑक्सिजन सोबत नॉन मेटलची रिएक्शन करतो, आपल्याला ऍसिडिक ऑक्साइड भेटतात किंवा न्यूट्रल ऑक्साइड भेटणार आहे. ठीक आहे. वेन नॉन मेटल्स रिएक्ट विथ ऑक्सिजन, इट फॉर्म्स, काय फॉर्म करतात? इट फॉर्म्स ऍसिडिक or neutral oxides. That is the chemical property of non-metals with the oxygen. ही झाली ऑक्सिजनच्या सोबतची. आता जी पुढची जी आहे ती बघा. या ठिकाणी जास्त नाही, 4च आहेत. एवढे गेल्यानंतर आपण थांबूया. रिएक्शन ऑफ नॉन मेटल विथ द वॉटर. आता रिएक्शन कोणासोबत करायला आपण? वॉटर सोबत करायला, म्हणजे पाण्यामध्ये नॉन मेटलला आपण टाकायला. ठीक आहे. जनरली नॉन मेटल्स आर डू नॉट रिॲक्ट विथ द वॉटर. स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. नॉन मेटल्स हे वॉटर सोबत रिॲक्ट होतात का? जनरली नाही, एक्सेप्ट द हॅलोजन्स. पण हॅलोजन्स काय करतात? हे त्याच्यासोबत काय करतात? रिॲक्ट होतात. एक्झाम्पल जसं की क्लोरीन ऑन डिझॉल्विंग ऑन वॉटर गिव्स द फॉलोइंग रिॲक्शन. बघा, Cl2 प्लस या ठिकाणी H2O पाणी मिक्स झालं, त्यासोबत HOCl. ओके, या ठिकाणी तयार झाला क्लोरीन हायड्रोऑक्साइड म्हणतात त्याला. हे असं समजत नसेल तर असं लक्षात ठेवा. ओके, क्लोरीन हायड्रोऑक्साइड आणि त्यासोबत काय झालं? HCl तयार झालं. म्हणजे सोपं आहे. काय? वेन जनरली नॉन मेटल्स कॅन नॉट रिॲक्ट विथ द वॉटर, बट हॅलोजन्स रिॲक्ट विथ द वॉटर. बरोबर आहे. अँड इट फॉर्म देअर हायड्रोऑक्साइड फॉर्म विथ द फॉर्मेशन ऑफ द काय तयार झाले? HCl तयार झाले. ठीक आहे, चला मी इकडे नोट करेल. सेकंड नंबरचं रिएक्शन ऑफ नॉन मेटल विथ कोणासोबत रे? कोणासोबत? विथ वॉटर, पाणी. ठीक आहे, चला पहिलाच पॉईंट लिहावं लागेल आपल्याला. नॉन मेटल्स किंवा जनरली नॉन मेटल्स कॅन नॉट react with water except halogens. कोणकोणते हॅलोजन माहिती आहेत ना तुम्हाला? क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरीन, आयोडीन. ओके, हे वाले हॅलोजन. ओके, मग रिएक्शन आपल्याला लिहावं लागेल. कोणती रिएक्शन आहे? दॅट Cl. ओके ना,
Cl2 दिले की Cl दिले, Cl2 react with the water plus H2O, formation of Cl OH plus HCl. झालं, एवढी सोपी रिएक्शन आहे. फक्त हॅलोजन. जर तुम्हाला Br दिलं असतं ना इथं Br2 plus H2O, formation of BrOH plus HCl. ओके, जर तुम्ही म्हणलं सर नको आता आपण इथे HBr, हा HBr, ओके, या ठिकाणी काय होईल HBr तयार होईल. ठीक आहे, हॅलोजनच तयार होतो. ओके, त्यानंतरचा तिसरा जो आहे या ठिकाणची जी रिएक्शन ती म्हणजे रिएक्शन ऑफ अ डायल्यूट ऍसिड. ओके, रिएक्शन ऑफ अ डायल्यूट ऍसिड विथ अ नॉन मेटल. बघा आता या ठिकाणी ऍसिड कसा आहे, एकदम डायल्यूट आहे. तर डायल्यूट ऍसिडची रिएक्शन बघायची आपल्याला कोणासोबत, नॉन मेटल सोबत. जनरली नॉन मेटल्स डू नॉट रिएक्ट विथ द डायल्यूट ऍसिड, बट हॅलोजन काय करणार आहे त्या ठिकाणी रिएक्शन करणार आहे. ओके, म्हणजे आता या ठिकाणी मी एक हॅलोजन घेतला, क्लोरीनच घेऊयात आपण. तो क्लोरीन रिएक्शन केला कोणासोबत, ह्या ब्रोमिक ऍसिड सोबत, HBr सोबत, आणि काय तयार केला HCl, आणि तो स्वतः हॅलोजन बाहेर पडला. ओके, मी काय म्हणतोय जे पाणी असते ना वॉटर, ते सुद्धा नॉन मेटल सोबत रिएक्शन करू शकत नाही. ओके, त्यासोबत डायल्यूट ऍसिड सुद्धा नॉन मेटल सोबत रिएक्शन करू शकत नाही. ओके, मग नेक्स्ट पॉइंट, रिएक्शन ऑफ अ डायल्यूट ऍसिड. इथं आहे थर्ड ना, रिएक्शन ऑफ नॉन मेटल with a dilute acid. Generally काय होते रे, जनरली नॉन मेटल्स cannot react with कोणासोबत, cannot react with the dilute acid. ओके, आता चला बघूया. बट एक्सेप्शन कोणता आहे रे, एक्सेप्शन हॅलोजन्स रिएक्ट विथ. हॅलोजन्स काय त्या ठिकाणी एक्सेप्शन आहे. चला मग आपण एक रिएक्शन या ठिकाणी नोट करूया. कोणती, Cl2 plus HBr, फॉर्मेशन ऑफ व्हॉट विल बी फॉर्म HCl, आणि Br2 काय करतो, बाहेर पडतो. ब्रोमिन काय करतो या ठिकाणी, बाहेर पडतो. ओके, दॅट इज द रिएक्शन ऑफ अ नॉन मेटल विथ द डायल्यूट ऍसिड. ओके, आता शेवटची एक रिएक्शन राहिलेली आहे ती बघूयात आपण. कोणती आहे, नॉन मेटलची रिएक्शन, रिएक्शन ऑफ अ नॉन मेटल विथ द हायड्रोजन. आता आपल्याला नॉन मेटलची रिएक्शन कोणासोबत करायचे, हायड्रोजन सोबत. हायड्रोजन म्हणजे H2. ओके, नॉन मेटल्स रिएक्ट विथ द हायड्रोजन अंडर अ सर्टन कंडिशन. आता ती कंडिशन काय आहे, त्या ठिकाणी टेम्परेचर त्यांच्यासारखंच पाहिजे, प्रॉपर. ओके, ऑप्टिमम टेम्परेचर पाहिजे, त्यासोबत प्रेशर पाहिजे, आणि त्या ठिकाणी कॅटलिस्ट पाहिजे. आता तुम्हाला माहित असतील कॅटलिस्ट काय असतात. कॅटलिस्ट आर दोज केमिकल कंपाउंड्स or the chemicals which did not take part in a chemical reaction but it increases the rate of a chemical reaction, that is known as the catalyst. मग याचा वापर करून आपण that नॉन मेटलची रिएक्शन आपण हायड्रोजन सोबत करू शकतो. म्हणजे जसं की आता इथं कॅटलिस्ट तुम्हाला दिले नाही, बघूयात आपण ते. सल्फरची रिएक्शन आपण कोणासोबत करायला, H2 सोबत, आणि काय तयार झालेलं इथं, तयार झालेलं आहे H2S. त्यासोबत N2 ची रिएक्शन आपण नायट्रोजनची रिएक्शन हायड्रोजन सोबत करायला, आणि अमोनिया तयार झाला. काय तयार झाला, अमोनिया तयार झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे नेक्स्ट पॉइंट, फोर्थ रिएक्शन, शेवटची रिएक्शन आहे ही, दॅट इज द फोर्थ रिएक्शन ऑफ अ नॉन मेटल विथ कोणासोबत, रिएक्शन ऑफ नॉन मेटल विथ हायड्रोजन. ओके, करूया आता रिएक्शन. हायड्रोजन रिएक्ट विथ कोणासोबत, नॉन मेटल अंडर सर्टन कंडिशन. ओके, आता ते कंडिशन आहे, त्याच्यामध्ये टेम्परेचर येतो. ओके, त्याच्यामध्ये प्रेशर येते, अजून काय होऊ शकते, कॅटलिस्ट येतो. ओके, ते कंडिशन आहे. ओके, आता या ठिकाणी जर आपल्याला रिएक्शन म्हटल्या तर ती रिएक्शन होती, सल्फरची रिएक्शन कोणासोबत केलो, H2 सोबत, दॅट इज SH2 विल बी फॉर्म देअर. ओके, मी N2 ची रिएक्शन कोणासोबत केलो, 3H परत केलं. ठीक आहे, H2 का. ओके, व्हॉट विल बी फॉर्म, 2NH3 विल बी फॉर्म देअर. ओके, ठीक आहे. आता या आपण लेक्चर मध्ये काय काय बघलंय, सिंपली केमिकल रिएक्शन बघल्या.
ओके, शिल्लक राहिलेल्या नॉन मेटलच्या, आणि या ठिकाणी टोटली केमिकल रिॲक्शन आपण बघलेल्या आहेत नॉन मेटलच्या. मेटलच्या बघल्या, नॉन मेटलच्या बघल्या. आता याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, आयोनिक कंपाऊंड काय आहे, तो पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, ते ओपन करेल आणि त्याच्यानंतर आपण थांबूया. दीज आर द आयोनिक कंपाऊंड. ओके, थांबूया.